की मी अनेक लग्न माझ्या प्रोफेशनमुळे मेनू प्लॅन करतो आणि त्याच्यात मराठी लोक सोडले तर प्रत्येक कम्युनिटीला त्यांचं जेवण हवं असतं. आणि आपण जर महाराष्ट्रीयन जेवण समाविष्ट केलं तर त्यांना ते डाऊनग्रेड वाटतं. पारंपरिक पदार्थांचा एक काउंटर तिथे असतोच असतो, पण असं महाराष्ट्रामध्ये असं सगळीकडे दिसत नाही. आपले नेते मारे म्हणतात की महाराष्ट्रीयन असं पाहिजे, महाराष्ट्रीयन तसं पाहिजे, पण इतक्या बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. महाराष्ट्रीयन पदार्थ मेनूमध्ये ऍड करण्याचा अभिमान नाहीये, महाराष्ट्रातच नाहीये तो, म्हणजे मराठी माणसालाच नाहीये. पण किती मौसूद छान स्किलफुल पुरणपोळी द्यायला तुम्ही 40 रुपये देऊ शकत नाही आणि वेगवेगळ्या दुकानात तुम्ही फिरता, तोच तुम्ही पदार्थ 70-80 रुपयाला पराठा म्हणून किंवा डोसा 120 रुपया खायला आपण तयार आहोत. MSG मोनोसोडियम ग्लुटामेट जे असतं ते जर तुम्ही एकदा खायला सुरुवात केलीत आणि ते बाहेरच्या सगळ्या प्रोप्रायटरी जे प्रोडक्ट असतं त्याच्यामध्ये फ्लेवरिंग्स ॲडिटिव्ह म्हणून असतं. मराठी जेवण आवडत नाही असं म्हणून ते मराठी जेवण उपलब्ध असून सुद्धा लोक काही घेणार नाहीत काही वर्षांनी. हो की लिअँडर पेसला ब्रेन ट्यूमर झाला असा समज झाला होता, त्याला इतकं तो आजारी होता, गंभीर आजारी होता. आणि नंतर त्यातून असं निघालं की कच्च्या सॅलडमधनं जे वर्म्स मेंदूमध्ये जातात त्यामुळे तो आजारी पडला होता आणि ते वर्म काढल्यानंतर तो बरा झाला खडखडीत. हा एपिसोड तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहेत काटदरे फूड प्रॉडक्ट्स. काटदरे फूड प्रॉडक्ट्स जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध आहेत आणि 500 रुपयांच्या वरची कुठली खरेदी तुम्ही केली तर तुमच्यापर्यंत फ्री डिलेवरी असणार आहे. आणि हे जे उत्पादन आहेत सगळी काटदरेंची ते ब्लिंकिटवर आणि ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. आरपार किचन कथामध्ये तुमचं स्वागत. मी सायली राजाध्यक्ष. मी शेफ दिनेश. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण दिनेश बोलणार आहोत आपलं जेवण का नको. तर ह्याच्यात 2 बाजू आहेत आपलं जेवण का नको. पहिली बाजू अशी आहे की आपलं घरातलं जेवण का नको, कारण माझ्या मुली पण मोठ्या आहेत वयाने, माझ्या मैत्रिणींची मुलं पण त्याच वयाची आहेत, नोकरी करणारी आहेत, त्यांना अनेकदा घरातलं जेवण आवडत नाही, घरात केलेला स्वयंपाक आवडत नाही, म्हणून सतत बाहेरनं मागवणं हा एक ट्रेंड झाला आहे हल्लीचा. आणि इव्हन त्याच वयातली नाही, सगळ्याच वयाचे लोक मला वाटतं बाहेरनं मागवणं हे खूप कॉमन झालं आहे हल्ली. आणि त्याचबरोबर मराठी जेवण का नको हे पण 2 मुद्दे आपण या एपिसोडमध्ये घेणार आहोत. तर बाहेरनं जे जेवण मागवण्याचं प्रमाण वाढलंय त्याबद्दल तुला काय वाटतं? आपलं घरातलं जेवण का नको? एकतर ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे बाहेर म्हणून ते करायचं टाळमटाळ करतो. दुसरी गोष्ट आपलं जेवण का नको घरगुती जेवण, कारण का ते त्याला टॅग लावलाय बोरिंग म्हणून. तर ते बोरिंग नसतं, पण आपण ऑलरेडी त्याला टॅग लावला की ते खूप बोरिंग आहे आणि म्हणून काहीतरी नवीन सारखं काहीतरी एक्सप्लोर करायच्या नादामध्ये आपण घरातलं जेवण करायचं टाळतो. तिसरी गोष्ट आहे की आपलं आजचं जे लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे ती अशा प्रकारची आहे की दोघंही जे नवरा किंवा बायको असतात ते खूप उशिरा येतात ऑफिसमधनं, कामावरनं, आणि जेवण करायला वेळ नसतो. आणि मग कन्व्हिनियंट काय आहे तर मोबाईल हातात घ्यायचा आणि ऑर्डर करायची. चौथी गोष्ट अशी आहे की त्याची जी लागणारी पूर्वतयारी आहे तर त्याला वेळ नसतो, म्हणून मग जेवण करायला वेळ असतो पण तो खूप लेंदी प्रोसेस होते कारण का पूर्वतयारी नसते. त्याच्या पूर्वतयारीमध्ये ऑर्डरिंग पण असतं, किंवा आता ऑर्डरिंग तर ते पण सोपं झालं की तुम्हाला 20 मिनिटामध्ये आणि 15 मिनिटामध्ये भाज्यांपासून सगळे घटक पदार्थ मिळू शकतात. पण पूर्वतयारी म्हणजे मसाले भरलेले नसतात किंवा वाटणं केलेली नसतात, काही ग्रेव्हीज असतील किंवा काही अशा पद्धतीची पूर्वतयारी नसते. त्यानंतरचा एक गोष्ट आहे की आपण काहीतरी वेगळं करतोय, सारखं काहीतरी आपल्याला अपडेट करण्याच्या ध्यासापोटी वेगवेगळे पदार्थ ट्राय करण्याच्या दृष्टीने सुद्धा लोक आजकाल आपलं जेवण जेवत नाहीत आणि सतत बाहेरून मेडिटेरियन झालं की मग ग्रीक झालं की इजिप्शियन, अजून काही वेगवेगळे जे देश आहेत जे लोकांना माहिती नाही काय पण एक वेगळं ऑप्शन आहे म्हणून सरळ क्लिक करायचं आणि आवडलं नाही तरी ते जेवण मागवायचं, असा एक ट्रेंड माझ्या नजरेत आलाय की जेणेकरून आपलं जेवण नको आणि फक्त ह्या सगळ्या बाबींमुळे सतत ऑर्डरिंग केलं जातं. आणि मराठी जेवण का नको याबद्दल मी असं सांगेन की अनेकांना असं वाटतं की मराठी स्वयंपाक जो आहे, मराठी पदार्थ जे आहेत ते करणं हे खूप कटकटीचं आहे किंवा आपण ते लहानपणापासून खात आलो आहे आणि बोरिंग हा
आजच्या पिढीचा एक आवडीचा शब्द झालेला आहे. बोर आहे हे सगळं, हे स्वयंपाक बोर आहे, हे पदार्थ बोर आहेत. म्हणजे मटकीची उसळ खाणार नाहीत पण स्प्राउटेड सॅलड खातील बाहेरनं मागवून. तर असं खूप एक प्रमाण मी बघते, सगळ्यांमध्ये बघते. माझ्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांचं पण मी हे पाहिलं की यांचा वयोगट साधारण 20 ते 30 असा आहे आणि त्यातले अनेक जण रोज बाहेरनं मागवून खातात. पुलं म्हणतात तसं त्याला वयाचं काही हे नाहीये. हो, कोणत्याही वयातला माणूस ह्याला बोर म्हणू शकतो. हो हो हो. माझी मुलं 7 वर्षाची आहेत, ती पण टॅग लावतात की बोर नको, काहीतरी वेगळं, बोर नको, काहीतरी वेगळं करू. किंवा आपण हल्ली इंस्टाग्रामवर बरेच रील्स पाहतो की आज जेवणात काय आहे, नको हे नको ना, काहीतरी इंटरेस्टिंग कर. तर इंटरेस्टिंग म्हणजे नेमकं काय, की काय इंटरेस्टिंग वाटावं असं लोकांना असं का वाटतं की आपलं जेवण इंटरेस्टिंग नाही आहे आणि हे जेवण इंटरेस्टिंग आहे जास्त. तर मला स्वतःला असं वाटतं की तेलाचा अतिवापर बाहेरच्या जेवणामध्ये, मिठाचा खूप वापर, ज्याचं तुम्हाला ॲडिक्शन होतं की जास्त मीठ, जास्त तेल, जास्त साखर असे असलेले, चीज, मेयो असे असलेले पदार्थ थांबतच नाही बाहेरच्या पदार्थांमध्ये. तुम्ही असे जे पदार्थ खाता त्याचं तुम्हाला एक प्रकारचं ॲडिक्शन होतं आणि मग तुम्हाला साधं सात्विक चवीचा स्वयंपाक आवडत नाही. मग त्यात मांसाहारी असेल, शाकाहारी असेल, कुठलाही असेल. म्हणजे सारस्वत घरांमध्ये कडधान्यांच्या सुंदर आमट्या केल्या जातात किंवा सारस्वत घरांमध्ये माशाच्या आमट्या खूप छान केल्या जातात. साधे घटक पदार्थ असतात, त्यात मसाले खूप नसतात आणि अतिशय चविष्ट ते होतात. पण ते करण्याचे कष्ट घेण्याऐवजी मी बाहेरनं काहीतरी फिश अमृतसरी मागवीन किंवा अशा प्रकारचे एक खूप ट्रेंड आहे असा एक. तर हा ट्रेंड आला आहे हे तर आपण वास्तव नाकारू शकत नाही. त्याच्यासाठी झोमॅटो आणि स्विगीचा जो उदय झाला आहे त्याचाही आपण, ब्लिंकिट पण आहे आता, आणि आपण त्याचं हे नाकारू शकत नाही आणि त्याचं महत्त्व पण नाकारू शकत नाही. ह्याचं कारण असं आहे की स्विगी आणि झोमॅटोवरनं तुम्ही घरगुती डबा पण मागवू शकता. म्हणजे चॉईस आहे तुमच्याकडे, तुम्हाला निवड करायचं स्वातंत्र्य आहे, पण तुम्ही ते करत नाही आहात. तर यासाठी तुला काय वाटतं की काय काय करता येईल आपल्याला? मला मुख्य एक मुद्दा सांगायचा आहे की MSG, मोनोसोडियम ग्लुटामेट जे असतं, ते जर तुम्ही एकदा खायला सुरुवात केलीत आणि ते बाहेरच्या सगळ्या प्रोप्रायटरी जे प्रोडक्ट असतं त्याच्यामध्ये फ्लेवरिंग्स, ॲडिटिव्स म्हणून असतं. तर आपण मॅन इटर टायगर सारखं आहे ते, की एकदा माणसाचं चटक लागली की तुम्ही ते ॲडिटिव्स तुमच्या पॅलेवरती एवढं राज्य करतात की तुम्हाला ते नसेल तर ते जेवण आवडणार नाही. हा एक मुख्य मुद्दा आहे की जे जे तुम्ही प्रिझर्वेटिव्ह असलेलं म्हणा किंवा पॅक्ड फूड जे आहे त्याच्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट लिहिलेलं नसतं, पण ॲडिटिव्स, फ्लेवर ॲडिटिव्स असं काय काय लिहिलेलं असतं वेगवेगळ्या नावानी. ब्रॉथ पावडर जी आपण अनेकदा वापरतो, अनेक सूप्स मध्ये वापरतो, नॉर आहे, मॅगी आहे, जे मॅजिक मसाला आणि या नावाने, हे सगळे हे ॲडिटिव्स आहेत जे तुमच्या टेस्टना बॅलन्स करतात किंवा ऍक्टिव्ह करतात. कारण एनहान्स टेस्ट असते ती. त्यामुळे तुम्ही नॉर्मल आलू गोबी आणि मॅजिक मसालाचं आलू गोबी, तर ते मॅजिक मसालावाला आलू गोबीच आवडणार आहे. त्यामुळे आपल्या पॅलेटवरती त्याचं ऑलरेडी पॅलेवरती राज्य झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला नॉर्मल ऑर्डिनरी जेवण आवडत नाही. हा एक मुख्य सरळ मुद्दा आहे आणि त्याला वयाचं लहानपणापासूनच आपण बाहेरचं जेवण जेवतोय आणि तेही डेव्हलप व्हायला वेळ लागत नाही. एक मुद्दा तो झाला की मोनोसोडियम ग्लुटामेट सारखे जे तत्सम पदार्थ आहेत त्याची सवय लागल्यामुळे आपल्याला कुठचंच बाकीचं ते नसलेले, घटक नसलेले पदार्थ आवडत नाहीत. त्यामुळे पिझ्झा आवडतो, हे आवडतं, कारण का त्यातलं जे टेस्ट बर्ड करणारं आहे, करणारं जे आहे ते त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला घरात ते काय आपण वापरत नाही, कधीच वापरलं नाही, त्यामुळे ते जेवण आवडत नाही. दुसरं गोष्ट मला असं वाटतं की हे टाळण्यासाठी लहानपणापासून त्यांच्यावरती ते बिंबवलं पाहिजे की ते कसं सात्विक आहे, कसं स्वच्छतेने बनवलेलं आहे आणि कसं टेस्टी आहे घरातलं जेवण, की त्याच्यावरती ते बिंबवलं नाही तर त्याचं आपल्याला करडईची भाजी का आवडते, कारण का आपण ती लहानपणापासून खात आलोय. तुम्ही आता सडनली एखाद्या 25व्या वर्षातल्या मुलाला किंवा मुलीला सांगितलं की करडईची भाजी आणि भाकरी छान लागते, तर तिला ती आवडणार नाही आहे, कारण ती घरात केली जात नाहीये. त्यामुळे ती लहानपणापासून त्यांना सगळं खाण्याची सवय लावली पाहिजे. त्यांनी त्यांचं पोषण तत्व तर मिळतीलच, पण टेस्ट जी आहे त्याची सवय होईल आणि त्यांना ती पॅलेटेबल लागेल. कारण का माझं आपलं जेवण का नको, माझ्या मराठी जेवण का नको, ह्याच्यामध्ये पण तेच आहे की मी अनेक लग्न माझ्या प्रोफेशनमुळे मेनू प्लॅन करतो आणि त्याच्यात मराठी लोक सोडले तर प्रत्येक कम्युनिटीला त्यांचं जेवण हवं असतं आणि त्याच्यामुळे त्यांना ते खाल्लं नाही तर अपूर्ण वाटतं आणि आपण जर महाराष्ट्रीयन जेवण समाविष्ट केलं तर त्यांना ते डाऊनग्रेड वाटतं, ते डाऊन मार्केट आहे किंवा मराठी कशाला आता असं ते वाटतं. त्यामुळे ते लहानपणापासून दही भात नाही ठेवला मी साऊथ इंडियन लग्नात तर माझा खूनही होऊ शकेल.
इतकं दही भाताचं महत्व आहे. हो. पण हाच जर आपण दुसरा काही आपला पदार्थ द्यायचा ठरवला तर तो सपशेल टाळला जातो की नको म्हटलं जातं. मग ह्याच्यावरून एक उदाहरण, आता मी इतकं कामानिमित्त प्रवास करते आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्समध्ये राहते. त्या हॉटेल्समध्ये तिथले पारंपरिक पदार्थ असतात, पण महाराष्ट्रात तसं दिसत नाही. महाराष्ट्रात खूप कमी हॉटेल्समध्ये महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ असतात. आता मी ट्रायडंटला राहते नेहमी चेन्नईला, आणि तिथे एक काउंटर त्यांचा हा फक्त तिथले पारंपरिक पदार्थ, मग ते दक्षिणेतले ते वेगवेगळे पदार्थ असतात. म्हणजे कधी मल्याळम असतात, कधी तमिळ असतात, कधी आंध्रचे असतात, कधी कर्नाटकचे असतात. पण तो एक काउंटर असतोच असतो, डेडिकेटेड काउंटर असतो. म्हणजे बाकी सगळं असतंच, कारण हे तसं बघितलं तर ही बिझनेस हॉटेल्स आहेत, त्यामुळे इथे परदेशी लोक खूप येतात, इथे कामानिमित्त येणारे लोक असतात, त्यांच्यासाठी नेहमीचा स्वयंपाक असतोच. म्हणजे दाल फ्राय असतं, राईस असतं, सॅलड्स असतात, जो बुफे मेन्यू असतो नेहमीचा तो असतोच. पण पारंपरिक पदार्थांचा एक काउंटर तिथे असतोच असतो. पण असं महाराष्ट्रामध्ये असं सगळीकडे दिसत नाही. आपले नेते मारे म्हणतात की महाराष्ट्रीयन असं पाहिजे, महाराष्ट्रीयन तसं पाहिजे, पण इतक्या बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही की महाराष्ट्रीयन स्वयंपाक हा तिथे असला पाहिजे. जे आपण पारंपरिक पदार्थ करतोय ते आपल्या सर्व हॉटेल्समध्ये मिळाले पाहिजेत. ह्याचं कारण असं आहे की जे बाहेरनं लोक येतात त्यांना कशी ओळख होणार, मग या खाद्यसंस्कृतीची ओळख कशी होणार. आणि तसं बघायला गेलं तर मराठी स्वयंपाक हा तसा चौरस आहाराचा स्वयंपाक आहे. कारण आपल्या जेवणात कोशिंबीर पण असते, आपल्या जेवणात उसळ असते, सार असतं, डाळ असते, भाजी असते, वेगवेगळ्या प्रकारची सुकी भाजी असते, ओली भाजी असते, पोळी असते, भात असतो, भाकरी असते, घावणं असतात. तर वेगवेगळे पदार्थ खूप असतात, आणि ह्या पदार्थांचं व्यवस्थित जर आपण नियोजन केलं तर एक चांगला चौरस आहार आपण रोज घेऊ शकतो. पण असं महाराष्ट्रातल्या हॉटेल्समध्ये आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण काय वाटतं तुला? महाराष्ट्रीयन पदार्थ मेनूमध्ये ऍड करण्याचा अभिमान नाहीये, महाराष्ट्रातच नाहीये तो. म्हणजे मराठी माणसालाच नाहीये. एक छोटं उदाहरण देतो की पुरणपोळी आहे, किती मेहनतीची आणि स्किलफुल पदार्थ आहे. तो 40 म्हटला तर तो 35 मध्ये शोधायला माणूस ह्या दुकानात त्या दुकानात जातो. डोसा 120 रुपये द्यायला आपण सरळ हाताने देतो, म्हणजे तिप्पट पैसे आपण द्यायला तयार होत एक डोशासाठी. बरोबर. एक पराठा, रोड साईड पराठावाली आंटी किंवा कंट्री नॉर्थ इंडियन माणूस जो पराठा विकतोय, जो पुरणपोळीला तत्समच आहे, फक्त तिखट आणि गोड एवढाच फरक आहे. पण किती मौसूद छान स्किलफुल पुरणपोळी द्यायला तुम्ही 40 रुपये देऊ शकत नाही, आणि वेगवेगळ्या दुकानात तुम्ही फिरता, तोच तुम्ही पदार्थ 70-80 रुपयाला पराठा म्हणून किंवा डोसा 120 रुपया खायला आपण तयार होतो. पण पुरणपोळी, पण तेच म्हटलं मी की ह्याची जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपापलं जेवण, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने आपापलं जेवण प्रमोट करायला हवं. त्याचं मार्केटिंग म्हणजे बॅनर नाही लावायला पाहिजे, पण त्यांना जो अभिमान वाटला पाहिजे आणि त्यांनी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. ते बोललं जात नाही. म्हणजे तुमचा डबा राजमा आणि चावल असतील तर खूप छान, आणि नागपुरी वडाभात असेल तर तो छान नाही. ह्याचा जो न्यूनगंड आहे ना, त्या न्यूनगंडावरती आपण काहीतरी ॲज अ पेरेंट्स म्हणा किंवा ॲज अ मोठी कोणतरी व्यक्ती म्हणून घरातलं, की तो घरी येणार आहे ना त्याला हेच खायला घाल, तर ते आपण करत नाही आणि आपण पलट्या मागे धावतोय. आणि त्या म्हणजे आपल्याकडे रविवारचा मेनू काय तर छोलेच करतोय आपण अनेक वर्ष. पण मी कोकणातला आहे, पण जो कोकणातला नाहीये तो कधी काळा वाटाणा उसळ आणि आंबोळी करत नाही, किंवा मी नागपूरचा विदर्भातला नाहीये तर मी कधी नागपुरी वडाभात म्हणून ॲज अ बिर्याणी सारखा किंवा याच्यासारखा मी नागपुरी वडेभात करत नाही. तर तसं आपलं महाराष्ट्रीयन जेवणच आपण धरून ठेवलं पाहिजे आणि ते उचलून धरलं पाहिजे. नाहीतर मराठी जेवण आवडत नाही असं म्हणून ते मराठी जेवण उपलब्ध असून सुद्धा लोक काही घेणार नाहीत काही वर्षांनी. हो, आणि अशी अनेक मुलं मी आसपास बघते की ज्यांना मराठी स्वयंपाक आवडत नाही. माझ्याही मुली तरुण आहेत, नोकऱ्या करतात आता दोघी जणी. त्यातल्या एकीला खूप आवडतात आपले पदार्थ, दुसरी चूजीज आहे, म्हणजे तिला अनेक पदार्थ आवडत नाहीत. पण मराठी स्वयंपाक म्हणजे आज काय आहे जेवायला, तर पिठलं भाकरी केली आहे तर नाक बुरडलंच जातं की नाही पिठलं भाकरी काय आहे, म्हणजे हे काय जेवण आहे का, किंवा खिचडी केली आज मूग डाळीची. खरं तर ही पूर्णान्न आहेत. म्हणजे पिठलं भाकरी काय, किंवा पिठलं भाकरी त्याच्यावर एखादी कोशिंबीर केली तर हे पूर्णान्न होऊ शकतं. किंवा एखादं खिचडीबरोबर एखादं सार केलं, किंवा म्हणजे कोकम सार असू शकतं, टोमॅटो सार असू शकतं, आणि त्याच्याबरोबर तुम्ही एखादी कोशिंबीर केली तर ते पूर्णान्न होऊ शकतं. म्हणजे खरं तर सुटसुटीतपणा आणता येऊ शकतो आपल्या स्वयंपाकामध्ये, पण आपण कारण नसताना आपण तो आणत नाही आणि त्याच्यासाठी आपण जास्त प्रयत्न करत नाही. आणि
मुख्यतः जेव्हा तुम्ही बाहेरनं जेवण मागवता तेव्हा तुम्ही ते कितीही चांगल्या रेस्टॉरंटमधनं मागवत असाल, क्लाउड किचन्स, तुम्हाला माहीत नसतं की तिथे स्वच्छता कशी पाळली जाते, भाज्या कधी आणलेल्या आहेत, तिथले घटक पदार्थ त्याची एक्सपायरी डेट झाली आहे की झाली नाही आहे. त्यानंतर सॅलड्स मागवत असाल तुम्ही, तर सॅलड तर अत्यंत डेंजरस पदार्थ आहे बाहेरनं मागवण्यासाठी, कुठलाही कच्चा पदार्थ, कारण ते धुतली आहेत का नीट, त्याच्यानंतर त्याच्यावर कीटकनाशकं किती मारलेली आहेत, त्यानंतर ती चिरली आहे कुठल्या स्वच्छ यांनी चिरलेली आहेत की नाही. तर अशा अनेक गोष्टी. लिअँडर पेसचा एक किस्सा मला इथे आठवतो की लिअँडर पेसला ब्रेन ट्यूमर झाला असा समज झाला होता, त्याला इतकं तो आजारी होता, गंभीर आजारी होता. आणि नंतर त्यातून असं निघालं की कच्च्या सॅलडमधनं जे वर्म्स मेंदूमध्ये जातात त्यामुळे तो आजारी पडला होता आणि ते वर्म काढल्यानंतर तो बरा झाला खडखडीत. तर त्याच्यासारख्या माणसाला जर हा अनुभव येऊ शकतो तर आपण तर काय माहिती, तो तर चांगल्याच ठिकाणी खात असणार, तो तर मोठ्या हॉटेल्समध्ये राहत असणार, उत्तम रेस्टॉरंट्समध्ये जेवत असणार, पण तरी त्याला जर हा अनुभव येऊ शकतो तर आपण कोण आहोत. अजून एक म्हणजे चांगल्या एस्टॅब्लिशमेंटमधनं जर तुम्ही जेवण आणत नसाल तर ते खूप धोक्याची घंटा आहे, धोक्याची घंटा आहे. कारण का त्यांची ऑडिट्स तरी होतात, त्यांना लायसन्सची भीती असते, त्यांचं लायसन्स, रेस्टॉरंट्स आहेत, फाईन डाईन आहेत, चांगली रेस्टॉरंट्स आहेत, पंचतारांकित हॉटेल्स आहेत, त्यांच्याकडे ऑडिटची एक प्रोसेस आहे की ज्यांच्याकडे प्री रिक्विजिट आहे, म्हणजे त्यांना ऑडिट पास होण्यासाठीच्या सगळ्या सोयी सुविधा, त्यांच्याकडे तेवढी केमिकल्स म्हणा किंवा तेवढी उपाययोजना आहे, तर त्यातलं ॲटलिस्ट विच इज सेफर. पण आपण ऑनलाईन मागवतो त्यांच्याकडनं खूपच मोठी रिस्क आहे की आपण काय पद्धतीचं जेवण जेवतोय. एकतर स्वच्छता आहेच, पण त्यांचे पदार्थ जे आहेत, आता मी छोटं उदाहरण देतो की तुम्ही कुठच्याही प्रकारचा इटालियन पदार्थ खात असाल तर तो तुम्हाला जर 150 रुपयात मिळत असेल तर तो काय असू शकेल याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. लोकांना स्वस्तात हवं असतं. ऑलिव्ह ऑइल, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल घेतलं, पार्मेसन चीज घेतलं, पास्ता चांगल्या पद्धतीचा घेतला तर हा तुम्हाला 150 रुपयामध्ये मिळणं अशक्य आहे. तर तो जर तुम्हाला छान चीजी पास्ता जर 150 रुपयात मिळत असेल विथ झोमॅटोचे चार्जेस किंवा डिलिव्हरी चार्जेस, तर तिकडे धोक्याची घंटा आहे की नाही शक्य. जसं तुम्ही मागे तुमच्या राजाध्यक्ष साडीच्या वेळेला गेलं की तुम्हाला जर पैठणी एवढ्या किमतीत मिळत असेल तर ती खरी पैठणी नाही, कारण ती नाहीच येऊ शकत. कारण का पार्मेसन चीज, ऑलिव्ह ऑइल, तुमचे बाकीचं चिकन किंवा काही नॉनव्हेज तुम्ही मागवलं, बेसिक या 3 गोष्टी ऑलिव्ह ऑइल, चीज आणि पास्ता, या तिन्ही किमतीत जर तुम्ही 150 रुपये विथ डिलिव्हरी मिळत असेल तर खरंच काय तुम्ही खाताय याच्याबद्दल तुम्हाला जागरूकता बाळगणं गरजेचं आहे. आणि अनेकदा लोकांना हे कळत नाही की आपण स्वस्त ही एक आपल्याकडची एक फार मनोवृत्ती आहे की स्वस्त पाहिजे सगळं. तर स्वस्ताच्या मागे लागताना आपण त्याची क्वालिटी काय आहे, त्याच्यात किती पोषण मूल्य आहे त्याचा काही विचार करत नाही आणि आपण ते मागवतो. खरं तर आता इतक्या सोयी उपलब्ध आहेत की तुम्हाला सहज घरपोच भाज्या येऊ शकतात चांगल्या, त्याच्यानंतर तुम्हाला मदतीला लोक असतात, तर मग घरचं जेवण का नको हा पुन्हा एकदा मुद्दा येतोच. तर तुला आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असे अनुभव असतील की तुमच्याकडे ऑर्डर काय केलं जायचं जास्त बाहेर मागवणारे? 2 प्रकारचे मुद्दे आहेत. जे रेस्टॉरंटमध्ये जेवायला यायचे त्यांना नाविन्यपूर्ण जेवण लागायचं, पण जे रूम सर्व्हिसमध्ये जे लॉंग स्टेइंग गेस्ट असतात किंवा रूम सर्व्हिसमध्ये जे ऑर्डर करतात ते अतिशय होममेड किंवा हाऊस होल्ड जे जेवण असतं ते मागवतात. अगदी लिटरली फुलका, आलू जिरा किंवा काहीतरी आणि खिचडी. म्हणजे मी मागेच म्हटलं तसं, आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये म्हटलं तसं की आम्ही ॲज अ शेफ म्हणून की कोणता मेन्यू चालतोय, मेन्यू इंजिनिअरिंग करतो आणि स्ट्रॅटिफिकेशन करतो, तर त्याच्यामध्ये मला एक धक्का बसलेला की रूम सर्व्हिसमध्ये सगळ्यात जास्त सेल होणारा पदार्थ कोणता आहे तर तो खिचडी आहे. आणि खिचडी लोक जास्तीत जास्त खात आहेत आणि ते कम्फर्ट फूड त्यांच्यासाठी आहे, कारण का ते पचायला हलका आहे, सोयीस्कर आहे आणि खिचडी प्रत्येक प्रांतामध्ये बनते. त्यामुळे खिचडी असा नाविन्यपूर्ण पदार्थ नाहीये की जो तुमच्या पॅलेला सूट नाही होणार. थोडंसं पुढे मागे असतं, कोणी मसाला खिचडी खातं, कोणी प्लेन खिचडी खातं, कोणी विथ व्हेजिटेबल्स खातं, कोणी चिकन ऍड करून खातं, पण खिचडी आहे. त्यामुळे ती खिचडी लोक जास्त प्रमाणात ऑर्डर करतात. जे रेस्टॉरंटमध्ये जेवण येतं, म्हणजे त्याच्यात एक गंमत आहे की 5 स्टार मध्ये येऊन ते सांगतात आम्हाला घरगुती जेवण पाहिजे आणि जे रेसिपी जे सगळे प्रमोट करतात ते म्हणतात हॉटेल जैसा खाना. तर हे तर आपण नेहमीच बघतो की अनेक युट्यूब चॅनल्सवर आणि हे बोललं जातं की हॉटेल जैसा खाना. तो
घरी राहून हॉटेलचं का खायचं, आणि हॉटेलमध्ये जाऊन खा, आणि हां. हॉटेलमध्ये जाऊन घरगुती का खायचंय खायचंय. तुम्हाला. तर तिथे हे कधी होऊ शकतं की कामानिमित्त लोक अनेकदा प्रवासात असतात कामानिमित्त आणि मग तेव्हा त्यांना घरगुती खाण्याची इच्छा होऊ जाऊ. शकते, तेव्हा त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन जर म्हटलं की मला घरगुती खायचंय तर वेगळी गोष्ट आहे. पण एरवी तुम्ही असं गंमत म्हणून हॉटेलमध्ये जाणार असाल तर तिथे जाऊन तुम्हाला घरगुती का घरगुती खायचंय किंवा घरी हॉटेलसारखं का बनवायचंय. तर घरच्या जेवणाची सवय लागण्यासाठी ना मला एक असं वाटतं की आपण एक नियम काही घातले पाहिजेत की आपण एक मेन्यू प्लॅन करायला पाहिजे. जसं आता मी माझ्या घरी केलंय, मुलांना शनिवार रविवारी वेगळं जेवण, तुला जुळी मुलं आहेत आणि दोघांच्या अगदी सवय वेगळ्या, एकाला भात लागतो एकाला पोळी लागते आणि आम्ही दोन्ही बनवायला लागतं. पण आम्ही हॅपी आहोत की ते म्हणजे पोळी भाजी भात आणि खातात पोळी. तर सोमवार ते शुक्रवार पोळी भाजी भात आमटी, जो मेनू आपल्या घरात भाजी आमटी पोळी भात खिचडी पिठलं काय बनेल ते घरगुती, आणि शनिवार रविवार त्यांचा दिवस. आणि त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी घरी बनवतो, सँडविचेस असेल, पिझ्झा असेल, पास्ता असेल, पण घरी बनवतो. आणि महिन्यातून 2दा ऑर्डर करतो की जेणेकरून त्यांना पण एक सवय नाही की आता कंटाळाला मागव काहीतरी, कंटाळाला मागव काहीतरी, असं होत नाही. त्यांना एक सवय लागते. ती सवय सगळ्यांनी लावायला पाहिजे की शनिवार रविवारी तुम्ही वेगळं करा. कारण का तुम्ही म्हणालात तसं मागे की तुम्हाला सुट्ट्या असतात, पूर्वतयारीला वेळ असतो, तुम्ही नियोजन करू शकता. तुमची सकाळची जी कामं असतात ते संध्याकाळी काही करायचं असेल तर ती तयारी करून ठेवू शकता आणि ते तुम्ही घरी बनवू शकता. मला असं वाटतंय की थोड्या दिवसांनी आता जे बिल्डर लोकांनी किचनचं स्पेस कमी केले, थोड्या दिवसांनी नो किचन फ्लॅट्स मिळतील. कारण सगळं माझ्या ओळखीचे असे काही लोक आहेत, म्हणजे माझा एक ओळखीचा आहे गृहस्थ, तो आणि त्याची बायको रोज बाहेरनं आणून जेवतात. त्यांच्या घरात किचन नाहीये, ते फक्त कॉफी करतात घरी. कारण त्या दोघांना असं वाटतं की वेळ घालवणं आहे स्वयंपाक करणं, तर ते रोज बाहेरनं आणून जेवतात. आणि अशी अनेक जोडपी मी माझ्या आसपास पाहते की त्यांना स्वयंपाक करणं हे वेळ घालवणं वाटतं आणि त्यामुळे ते बाहेरनं आणून जेवतात. मी तुला म्हटलं तसं की माझ्या ऑफिसमध्ये पण अनेक तरुण मुलं आहेत, 20 ते 30 या वयोगटातली. सतत आमच्याकडे ब्लिंकिटची पार्सल्स येत असतात जेवणाच्या वेळेला वगैरे. तर मला असं नेहमी वाटतं की ही मुलं नोकरीनिमित्ताने बाहेरगावी आलेली असतात आणि दोघं तिघं मिळून एकत्र राहत असतात. तर का नाही एखादी बाई लावत तुम्ही स्वयंपाकाला, किंवा डबा का नाही लावत तुम्ही. डबा तर अगदी चांगला मिळूच शकतो तुम्हाला. पोळी भाजी वरण भाताचे डबे आता आपल्याकडे सर्रास मिळतात, पोळी भाजी केंद्र असतात. तर निदान तिथे तुम्हाला गरम भाजी आणि गरम पोळी मिळू शकते. तर ते का नाही तुम्ही खात. आणि तुम्ही कच्च्या काकड्या टोमॅटो असेच विकत आणून खाऊ शकता, तर ते का नाही तुम्ही खात. त्यांना ते मसाले, मेयोनीज, चीज, ग्रॅटिनेटेड, पावाचा वापर, म्हणजे आपलं बाहेरचं जेवण हे पावाशिवाय इनकम्प्लीट आहे. बरोबर. आणि तो पावाचा सततचा वापर आपण टाळला पाहिजे की तो गैर आहे. म्हणजे सतत ते खूप तेल, खूप मसाले, म्हणजे आपण अनेक रेसिपी पण बघतो की ती रेसिपी छान दिसायला त्याच्यामध्ये तवंग असतात. तर तवंग असलेली रेसिपी छान आणि महाराष्ट्रीयन जे मूळचं जेवण आहे त्यात तवंगाच्या रेसिपीज नाही आहेत. म्हणजे कितीही वाटणं मिसळ विसळ सोडली तर बाकी आपल्याकडे तवंगाच्या कुठल्या रेसिपीज, आपल्या भाज्या साध्या असतात. पण कदाचित हा साधेपणाच मला वाटतं आजकाल नकोसा झालाय की साधं आहे हे चवीला. जसं आपण मगाशी म्हणालो की टेस्ट बर्ड्स एनहान्स ज्यांनी झाल्या पाहिजेत. आता उदाहरणार्थ आपण रस्त्यावर पाहतो की रस्त्यावर मुंबईत, पुण्यात ह्यांच्या म्हणजे इतकी गर्दीची शहरं आहेत ही. धूळ भारतात धूळ खूप आहे, कारण आपण कोरडे, आपल्याकडे 4 पावसाचे महिने सोडले तर बाकी कोरडी हवा असते. तर त्या कोरड्या हवेत धूळ उडते रस्त्यावर, भरपूर वाहनांची वर्दळ चालू आहे आणि बाजूला कुठेतरी वडे भजी तळतंय, ते काढून त्यांनी ठेवलेले आहेत आणि ते धूळ असलेलं आपण चटण्या आणि ते खातो. तर हे तर खूप हानिकारक आहे. किंवा रस्त्यावर आपण फ्रूट प्लेट खावी असं म्हणतो, तर फ्रूट प्लेट खाणं रस्त्यावर, किंवा रस्त्यावरचं ताक घेणं, किंवा रस्त्यावरचं सरबत पिणं हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. हे लोकांना कळत नाही, कारण पाणी कुठलं वापरलं आहे तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला जे रस्त्यावर फळं कापली ती कधी कापली आहेत, हात स्वच्छ आहेत का, परत तोच स्वच्छतेचा मुद्दा आला. माशा किती आहेत, किडे असतात. तर ते न करता त्याच्याऐवजी 2 केळी विकत घेऊन खा, सालं काढून, किंवा संत्री सोलून खाऊ शकता तुम्ही. हे सोपे पर्याय होऊ शकतात. पण पुन्हा आपण तिथेच येऊन थांबतो की घरचं जेवण का नको. घरचं जेवण तेच एकतर सराव पण नाही. आणि मी म्हटलं तसं आपला अजून एक मुद्दा आहे की जेंडर स्पेसिफिक आहे, त्यामुळे जर बाईनी नाही केलं तर पुरुष का करणार, म्हणून ते जेवण केलं पण जात नाही आणि त्याची सवय नसते, त्यामुळे ऑर्डर करणं सोपं आहे. आणि एक गोष्ट अजून आहे की वेगळं काहीतरी ट्राय केलं तर छान. आणि तू काय जेवलास तर पोळी भाजी म्हटल्यानंतर अच्छा आपल्याला तसं न्यूनगंड आला की पोळी भाजी,
पण तेच परत परत होतंय की आपल्याला लहानपणापासून किंवा आत्ता म्हणजे तुमची आणि माझी जनरेशन थोडंसं अंतर आहे, पण आपल्याला दोन्हीचा आस्वाद घ्यायची सवय, म्हणजे आपण पिठलं भाकरी भरीत किंवा ह्या पण गोष्टी एन्जॉय करतोय आणि आपण अनेक प्रकारचे इंटरनॅशनल कुझिन्स पण एन्जॉय करतोय, पण पुढच्या पिढीचं तसं होणार नाही. आणि मी जसं म्हटलं तसं माझ्या मुलींना मीच सवय लावली आहे की मीच त्यांना घरचं खायची सवय लावली आहे. त्याच्यासाठी रक्त आटवलंय मी की नाही तुला हे रोज तू हे चव घेऊन बघितली पाहिजेस, हे खाल्लं पाहिजेस, किंवा शाळेत आल्यावर 2 फळं खाल्लीच पाहिजेत. पण हे जोपर्यंत माझ्या हातात होतं तोपर्यंत शक्य होतं. आता त्यांना शिंग फुटल्यावर मी त्यांना म्हणू शकत नाही आता की तुम्ही हेच खाल्लं पाहिजे किंवा तुम्ही तेच खाल्लं पाहिजे. पण मला वाटतं की ह्याचा सगळ्याच लोकांनी खूप बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. आपण काही आहारतज्ञ नाही आहोत, पण आपल्याला इतकं नक्कीच कळतंय की घटक पदार्थ चांगले वापरून पदार्थ केले पाहिजेत घरातले, आणि त्या पदार्थांमुळे तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त ऊर्जा मिळून तुम्ही चांगलं काम करू शकणार आहात. तर आपलं जेवण का नको, आपलं जेवण का नको आपण जे म्हणतोय, तर त्याच्यात खरंच इतकं आपलं जेवण नकोसं केलंय लोकांनी आणि त्याला प्राधान्य दिलं नाहीये. तर मी एक छोटासा किस्सा सांगतो. एक माझ्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला खिचडी होती साबुदाण्याची, आणि एका लेडीला ती आवडली, बाईला आवडली, आणि ती लॉंग स्टेइंग होती आणि माझा आणि तिचा रॅपो होता. रोज काहीतरी ती सांगायची मला आज हे खायचंय ते खायचंय, किंवा लॉंग स्टे बरोबर एक रॅपो होतो आपला. आणि मी चर्चा करताना असं लक्षात आलं की तिला साबुदाणा खिचडी खूप आवडली आणि तिने फीडबॅक दिला वगैरे वगैरे. तर तिने मला ना काही दिवसांनी, ती भारतीयच होती पण महाराष्ट्रात नव्हती राहत, तर तिने मला काही दिवसांनी मेल करून फोन केला आणि मला विचारलं साबुदाणा खिचडी कशी बनवतात. तर मी तिला सगळी प्रोसिजर सांगितली. म्हटलं सोक सॅगो अमुक तमुक असं तसं, आणि मी म्हटलं तसं की पदार्थ आपले केलेले नसल्यामुळे काही अंदाजच नाही की कसे करायचे ते. तर सोक सॅगो आणि मग काय हीट घी आणि मग काय जिरा आणि सगळी रेसिपी तिला व्यवस्थित सांगितली. दाण्याचा कूट कसा करायचा सांगितला, सगळं सांगितलं. आणि तिचा मला आहे ना 2 दिवसांनी परत फोन आला की शेफ सॅगो डिसअपियर्ड. तर मी म्हटलं काय झालं, ती म्हणाली आय सोक सॅगो. तिने तर तांदूळ आणि डाळ भिजवतात तसा तो साबुदाणा भिजवून ठेवला आणि सकाळी करायला गेली तर ती पेज झाल्यासारखी झाली त्याची, आणि ते तिला खिचडीसारखं. शेफ सॅगो डिसअपियर्ड. तर त्यामुळे आपल्याला म्हणजे बेसिक साबुदाणा जर भिजवायचा माहिती नसेल तर तो किती आपण आपले पदार्थ इग्नोर केले त्याचा एक अंदाज येतो की तुम्ही साबुदाणा खिचडीचा म्हणजे स्प्राऊट कसे आणायचे सुद्धा लोक विचारतात की स्प्राऊट कसे आणायचे. आता त्याला काय आपण घरी केलेली रोजची पदार्थ म्हणजे तयारी आहे, पूर्वतयारी उसळींची. कारण थोडंसं आपल्या पिढीपर्यंत कसं होतं, मी आता ह्याला मला आपली पिढी पुढची पिढी असं नाही म्हणायचंय, पण आपण आपल्या घरांमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ड होतो. आपल्या आया काय करतात, आज्या काय करतात, वाळवणं करायच्या किंवा रोजचा स्वयंपाक काय करतात त्या, ह्याच्यात आपलं लक्ष असायचं. आणि मला आठवतं की मी 7वी-8वीपासून स्वयंपाक करते, म्हणजे भाकरी विक्री मी 10वीपासून रेग्युलरली करायचे. आणि उलट आताच मला भाकरी येणार नाही कारण माझी सवय गेली आहे, पण भाकरी तेव्हा मी रेग्युलरली करायचे, अगदी नियमितपणे भाकरी करायचे. आणि स्वयंपाक खूप लवकर यायला लागला. आवड हे एक कारण होतं, आणि मुख्य म्हणजे आई वडिलांनी त्याच्यासाठी दिलेलं स्वातंत्र्य पण होतं. म्हणजे कधी आई असं म्हणाली नाही की काय स्वयंपाकघरात लुडबुड आहे, काय करतेस तू. आताच्या आया ते पण करतात की स्वयंपाकघरात कशाला येताय तुम्ही, मी आहे ना, तर तुम्हाला यायची काय गरज आहे, आता तुमच्यावर पडेल तेव्हा करू. पण असं न करता जर मुलांना लहानपणापासून थोडंसं स्वयंपाकघरात शिरू दिलं आणि स्वयंपाकघरात काय चालतं आपल्या हे जर बघू दिलं, तर मला वाटतं की खूप त्यांनाही त्याची थोडी जाणीव होईल, त्यांनाही कळेल की आपण नक्की काय खातोय, कसं खातोय, आणि त्यांनी त्यांच्या नजरेखालून जाईल ते, आणि ते सोपं पडेल त्यांना जेव्हा जेवण करायचं असेल किंवा तेव्हा जेवण जेवतील ते. कारण का लोकांना पारख सुद्धा नाही, ऑथेंटिक म्हणतात पण ऑथेंटिकच्या नावाखाली काही दिलं तरी ते फक्त महाराष्ट्रीयन किंवा कुठच्याही प्रादेशिक पदार्थ आहेत म्हणून ते खातात. पण एखादा जो खरंच सतत खाल्लेला पदार्थ असतो तो माणसाला खरंच माहिती असतो की याच्यात किती काय प्रमाणात खोबरं आहे, वाटण आहे, तीळ आहेत, खोबरं किंवा सुकं खोबरं, ओलं खोबरं, याचा सगळ्याचा अंदाज असतो. पुढे पुढे हे असं होणार आहे की तुम्ही जे द्याल ते खाऊ, कारण का आम्हाला आमच्या घरी बनलंच नाहीये कधी. त्यामुळे खूप थोडी काय म्हणतात ना अलार्मिंग गोष्ट आहे की आपण आपलं जेवण टाळून या सगळ्याच्या मागे लागलोय, आणि ते इतकं बदलत जाणार आहे ना. त्याच्यात सुद्धा आता चायनीज, माझ्या लहानपणी खूप चायनीज होतं, मग इटालियन आलं, आता मेक्सिकन आलं, आता लेबनीज आलं. त्यामुळे ते सुद्धा बदलत जाणार आहे, म्हणजे त्याच्यात सुद्धा कन्सिस्टन्सी नाहीच आहे, तो ट्रेंड बदलत जाणार आहे. आता पेरुवियन कुझिन येतंय,
पेरुवियन कुझिन आल्यानंतर चायनीज लोक म्हणतात, ब्राझिलियन लोक आहे. ब्राझिलियन आहे, पेरुवियन आहे, की जे लोक आता चायनीज कडे बघत नाहीये, चायनीज खूप झालं. पण तुमचं मूळ जे तुम्हाला रोज घरात जे जेवण करायचंय ते तुम्ही रोज असं वेगवेगळ्या कंट्रीजचं जेवण जेवू नाही शकत. ते तुमच्या आहारासाठी म्हणजे शरीराच्या रचनेसाठी सुद्धा बनलेलं नाहीये. कारण का ते जे जेवण आलेलं आहे ते त्यांच्या भौगोलिक दृष्ट्या जे वातावरण आहे, उपलब्ध इन्ग्रेडियंट आहेत, त्यांची जी जीवनशैली आहे, कारण का तुम्ही जर त्यांच्या पद्धतीने म्हणजे त्या कंट्रीच्या पद्धतीने जर जेवायला लागलात तर ते तुम्हाला डायजेस्ट होणार नाही, तुम्हाला विकार होतील त्याच्यातून काही. कारण का ते आपल्यासाठी बनलं नाही. कधीतरी नाविन्य, कधीतरी चेंज म्हणून गोष्ट ठीक आहे, पण अडॅप्टेबिलिटी म्हणून तुम्ही सतत काय म्हणतात ना की सतत तेच जेवण जेवणं चुकीचं आहे. त्यामुळे एक नियम घालून घ्यायला पाहिजे की जेणेकरून या पदार्थाची गोडी लावणं आपल्या आई वडिलांचं कर्तव्य आहे आणि ती जतन करणं गरजेचं आहे. नुसतीच गोडी लावणं आणि नंतर ते काय बाहेर जाऊन खाणं ह्याच्यामध्ये. आणि ते दुसरं अजून एक गोष्ट आहे की ह्या सगळ्यामध्ये आपण खर्च किती करतोय. तुम्ही मागे मला सांगत होतात की एक फॅमिली 50,000 रुपये झोमॅटोचं बिल होतं महिन्याचं होतं. हो, 50,000 रुपये. म्हणजे तुम्ही किती कमवत असाल तरी किती कमवत असू तरी, आणि तुम्ही याच्यात तुम्ही किती बाहेरचं खाताय ज्याचं तुम्हाला आरोग्यावर काय परिणाम होणार आहे हे तुम्हाला माहिती नाहीये. आता रेडी टू कुक तर खूप घरांमध्ये वापरलं जातं, कारण कंटाळा असतो अनेकांना करायचा, किंवा मी जसं म्हटलं तशी आता अनेक अशी घरं आहेत की जिथे स्वयंपाक होत नाही. तर ह्याच्यावर सोपे उपाय असू शकतात की तुम्हाला स्विगीवरनं तुम्ही सॅलड नका मागवू, पण तुम्ही भाज्या तर मागवूच शकता. तुम्ही हे नका मागवू, काय म्हणतात त्याला, नारळाचा चव नका मागवू, पण नारळ तर मागवू शकता तुम्ही. किंवा तुम्ही अनेकदा तुम्हाला अगदीच अवियल करायचं आहे, घाई आहे, ते तुम्ही शिजवणार आहात, कच्चं नाही खाणार आहात, तर मग चिरलेल्या भाज्या मागवा, कारण तुम्ही ते शिजवणार आहात. शिजवलं की त्यातले जंतू मरणार आहेत. तर अशा गोष्टी थोडंसं नियोजन केलं तर तुम्ही सहज करू शकता. तर ह्याचाही तुम्ही ह्या ज्या सोयी आहेत स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, ह्याचा सोय म्हणून कसा वापर करता येईल. जसं सोशल मीडियाचं तसंच आहे. सोशल मीडियाचा चांगला वापर केला तर तो खूपच चांगला आहे, वाईट वापर केला तर मग तो वाईटच असणार आहे. तसंच आहे की ह्याचा चांगला वापर आपण नक्कीच करू शकतो. थोडासा कन्व्हिनियन्स वापरून जास्तीत जास्त घरचं जेवण जेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं इडलीचं पीठ, की तुम्ही घरी इडलीचं पीठ नाही करू शकत, वेळ नसेल, पण इडलीचं पीठ आणून त्याचे डोसे, इडल्या करू शकतोय आपण, तर ते सुद्धा नाही केलं जात. आणि बाहेरचं जेवण चांगलं लागण्याच्या मागे फक्त कम्फर्ट नाहीये, खर्च पण आहे, अशुद्धता आहे, अस्वच्छता आहे, आणि तुम्ही तुमच्या खाण्यापासून लांब जाताय ह्याचा पण एक लोकांना तुमच्या रूट्स पासून लांब जाताय की तुम्हाला. कारण काही वर्षांनी लोकांना जसं आताच खूप रेसिपीज ज्या पाककृती आहेत आताच ज्या मागे पडल्या आहेत, ज्या काळाच्या ओघात आता संपल्यात. म्हणजे उदाहरणार्थ गडगिळं नावाचा एक पदार्थ मराठवाड्यात व्हायचा की जो गुळाची आपली हे कडबोळी असतात तसं कणकेची करून ती गुळाच्या पाकात टाकली जायची, जसं कोकणात खाजं मिळतं तसंच हा एक पदार्थ आहे. पण आता तो केला जात नाही कारण लोकांना आवडत नाही. तो शेंगुळे लोकांना आवडत नाही, माहित नाही. वरणफळं खूप लोकांना नाही आवडत, किंवा डाळ ढोकळी म्हणून खातात. डाळ ढोकळी म्हणून खातात पण वरणफळं म्हणून खात नाहीत. आणि मी अनेक रेस्टॉरंट माहिती आहेत साऊथ बॉम्बे मध्ये की जे 400-500 रुपयाला डाळ ढोकळी देतात. मी नाव नाही घेणार, पण 500 रुपये देऊन डाळ ढोकळी खातायत, पण तेच वरणफळं किंवा आपण काही वेगळं म्हटलं चाकोल्या म्हणतात, तर ते म्हटलं तर ते बोरिंग आणि आउटडेटेड आहे. पास्ता त्याच पद्धतीतला रॅव्हिओली किंवा फारफेलं चालतं, पण आपण त्याच पद्धतीतलं वरणफळं नाही चालत. तर ते कोकणातल्या तांदळाच्या शेवया असतात ज्या नारळाच्या दुधात घालून खातात, शिरवळ्या, त्या आता म्हणजे कालोखात त्या नाहीशा होणार आहेत कारण त्या केल्या जात नाहीत. पण मला इथे हा फरक वाटतो की दक्षिणेतली राज्य जर पाहिलीत तुम्ही, तू जे मगाशी म्हणाला असते तसंच दक्षिणेतल्या राज्यांमध्ये दक्षिणेतले पदार्थ करण्याचा अत्यंत अट्टहास असतो. बरोबर, सगळ्यांच्या घरी सुद्धा. म्हणजे इडियप्पम आणि हे आपण जे पदार्थ, शिरवळ्यासारखाच आहे की तो पदार्थ, फक्त तो स्ट्यू बरोबर खाल्ला जातो, हा गोडा बरोबर खाल्ला जातो. पण तिथे हे पदार्थ करण्याचं हे आहे, आणि त्यांना आपल्या संस्कृतीला पकडून ठेवणं म्हणजे त्यांचे कपडे बघ तू, किंवा त्यांच्याकडे घरी होणारा स्वयंपाक बघ, त्यांच्या हेअरस्टाईल्स बघ, ते कशाला लाजत नाहीत, त्यांना इनिबिशन्स नाहीत कसली. मराठी लोकांमध्ये मला वाटतं आधी लाज, आपल्या संस्कृतीची लाज, की मी असे कपडे घालू कसा, किंवा मी अशा प्रकारचा स्वयंपाक करू कसा, किंवा मी लोकांना जेवायला बोलवले आणि त्यांना मराठी पदार्थ कसे खायला घालू, किंवा माझ्या घरी लग्न आहे आणि मी मेन्यूमध्ये मराठी पदार्थ कसे ठरवू. तर आपल्याला बेसिकली न्यूनगंड इतका आहे की आपण हे
आपण म्हणून हे करत नाही. आणि आपण अंडर एस्टिमेट करतो मराठी जेवणाला. मी अजून एक किस्सा सांगतो. मी ओमानला गेलेलो काही कामानिमित्त, आणि तिकडे एक शेख मला भेटला, त्या पांढऱ्या कपड्यातला. आणि मी बोलत होतो असं वगैरे, तो बोला मी इंडियाला आलो ना की विनयची मिसळ खातो. गिरगावात येऊन विनयची. आपण त्याला मिसळ का नाही देऊ शकत ऍज अ छान पदार्थ म्हणून, पण आपण असं वाटतं की ते लोकांना आवडणारच नाही, आपलं नको, जाऊ दे सगळं. म्हणजे लग्नांमध्ये 50 लाख रुपयाचे तुम्ही खर्च करून तुम्हाला दोन्ही नवरा आणि नवरी म्हणजे वधू आणि वर दोन्ही मराठी पार्टीज असून सुद्धा तुम्हाला मराठी जेवण नकोय. कुठच्याही 3 दिवसाच्या समारंभांमध्ये मराठी जेवण नकोय. तुम्हाला साऊथ इंडियन चालेल, नॉर्थ इंडियन चालेल, बंगाली चालेल, पाश्चिमात्य सगळं चालेल, पण मराठी जेवण नको. काउंटर्स असतात वेगवेगळे, त्याच्यात मराठी नको. म्हणजे मी एका मराठी कुटुंबाला म्हटलं मी तुम्हाला मिसळ खावसोय देतो, नाव खावसोय देऊ की मिसळ खावसोयच एक प्रकारचा, तर त्याला मिसळ खावसोय देऊ, तरी सुद्धा नाही, मराठी मिसळ नको, तो खावसोय नॉर्मल चालेल, पण तो मिसळ खावसोय. त्याला म्हटलं छान, मिसळ आणि खावसोय इतकं साम्य आहे की सेम आहे, भरपूर पदार्थ एका रश्श्यामध्ये घालायचे आणि खायचे, तर नाही. पण मिसळ खावसोय नाव दिलं तरी पण नकोय आम्हाला. तो मसाला दूध मी त्यांना म्हटलं मॉकटेल मध्ये तुम्ही फ्रूट पंच पिता, किती छान आहे मसाला दुधाची कल्पना, किती सुंदर आहे. विधींच्या वेळेला मसाला दूध देतो की मला थंडी होती, तरीही नाही. म्हणजे ते सारखे ते फ्रूट पंच आणि पिनाकोलाडेच पाहिजेत लोकांना, असं मला वाटतं. आणि ते इतकं म्हणजे त्याच्या, मला असं वाटतं की त्याच्यासाठी चळवळ करायला लागेल काहीतरी. इतकं लोक त्याच्या पलीकडे गेलेत की मराठी फूड नाही म्हणजे नाही, म्हणजे नाही, तुम्ही फुकट दिलं तरी नको. मराठी काय आम्ही रोजच खातो, बाहेर गेल्यानंतर पण, बाहेर घरात पण नाही खातात. हो, घरातही नाही खात आहेत, आणि त्याचा अभिमान नाहीये, तो जाज्वल्य अभिमान जो आपण म्हणायला पाहिजे तसं. सांगेन इथे, माझ्या लग्नामध्ये दोन्हीकडे आम्ही त्या पद्धतीचं जेवण केलं होतं. म्हणजे माझं लग्न औरंगाबादला झालं तेव्हा देशस्थी पद्धतीचं मराठी सगळं स्वयंपाक होता. इव्हन कोथिंबिरीची भाजी होती, जी फार कमी केली जाते, पीठ लावून कोथिंबिरीची भाजी होती, तो केलेली होती. आणि माझं रिसेप्शन जेव्हा मुंबईत झालं तेव्हा सारस्वती पद्धतीची उडदा मेथी वगैरे असं सगळं जेवण होतं. त्यामुळे आम्ही दोन्हीकडे अगदी टिपिकल, कारण राजाध्यक्ष सारस्वत आहेत आणि मी माहेरची देशस्थ आहे, तर दोन्हीकडे आम्ही हे वेगळं जेवण करायचा प्रयत्न केला होता. आणि मला आठवतं की बीडला आम्ही राहत असताना किंवा नंतर औरंगाबादला राहत असताना पण पंक्ती असायच्या पूर्वी, आणि पंक्तीमध्ये पत्रावळीवर आपल्याला टिपिकल जेवण असायचं. म्हणजे आमच्याकडे आंबट वरण भात, भाताची मूठ त्याच्यात द्रोण ठेवायचा, त्याच्यात ते आंबट वरण, वांग बटाट्याची भाजी, मेथकूट कालवलेलं, कोशिंबीर एखादी, भात, मसाले भात नंतर, आणि नंतर पोळी भाजी वगैरे असं. तर हे इतकं बेसिक जेवण असायचं, तेही आपण हल्ली करत नाही. सगळ्याच बाबतीत टीका करणं आणि मराठी जेवण दूर करणं असा प्रयत्न चालू आहे. आणि मराठी पण आणि अनुषंगाने घरातलं जेवण, कारण का घरातलं जेवण सुद्धा लोक पर्वणी, म्हणजे आता घरगुती जेवण मिळेल असं लिहिण्यासाठी म्हणजे खूप प्रयत्न करायला लागतील काही वर्षांनी की, आणि ते घरगुती जेवण परत घरगुती जेवण म्हटलं की त्याच्यातले जे अविभाज्य घटक आहेत, म्हणजे तुमची संस्कृती तुम्ही कॅरी करता ना त्या जेवणातून, ते आठवणी असतात बरोबर. आणि त्याच्या मागे अनेकांच्या मागे कहाण्या असतात, काहीतरी कथा असतात. श्रावणात केले जातात ते वेगळे पदार्थ, गटारी अमावस्येला केले जाणारे पदार्थ असतात. तर असे अनेक पदार्थ त्या सणाशी त्या ह्याच्याशी निगडीत असतात, आणि त्या लोकसमूहाची ती एक संस्कृती असते. तर ती संस्कृती जतन करायची असेल तर घरातलं जेवण जेवलंच पाहिजे, आणि त्यासाठी मराठी जेवण जेवलं पाहिजे आपण. आणि तेच त्याच्यासाठी ते केलं गेलं पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की मी विचार करतोय की एक कार्यशाळा घ्यायची की मोदक करायला मी शिकवीन तुम्हाला, पण तुम्ही या शिकायला मोदक. तुम्ही मोमोज खाताय, डिमसम खाताय, पण मोदक नको. खरंच आहे की तेच म्हणजे कॉलेजच्या बाजूला बघितलं तर ते त्यांची ते ॲल्युमिनियमचे ते स्टीमर, आणि त्याच्यामध्ये भयंकर आहे, कारण त्यातल्या चटण्या कुठल्या असतात तुम्हाला माहिती नाही. मोदक नको आणि करायला नको. म्हणजे रेडीमेड हवा असेल तर एखाद्याला खातात. जसं मोमोज असतात तसं तिखट मोदकांची आमटी पण असते. म्हणजे असं नाहीये की फक्त गोडच मोदक असतात, आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता ना मोमोज सारखं. तुम्ही कचोरीचं, वाटाण्याचं पॅटीस सारण, करंज्यांचं सारण करू शकता, पण ते नाही. म्हणजे तुम्हाला मराठी जेवणच नकोय, हा एक पवित्रा घेतलाय आत्ताच्या लोकांनी, नवीन जनरेशननी. आणि फक्त नवीन नाही, मला वाटतं की सगळ्यांनीच एकूण, की मराठी म्हटलं तसं न्यूनगंड हा खूप महत्वाचा भाग आहे. त्याच्यातून काहीतरी मी म्हटलं तसं, कार्यशाळेचं म्हटलं तसं, की मराठी पदार्थ जतन करण्यासाठी माझी इच्छा आहे खूप की एक कार्यशाळा घेऊन तुम्हाला अशा पद्धतीने एक कोर्स म्हणता येईल किंवा एक प्लॅनिंग करता येईल की तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही शनिवार रविवारी काय करू शकाल आणि तुमचा आठवडा कसा
सुलभ होईल, जेणेकरून तुम्ही घरचं खाणं खाऊ शकाल. खाऊ. नेहमीप्रमाणे आजच्या या भागाचं सुद्धा 5 टिपनी आपण सांगता करूया. पहिली टिप आहे न्यूनगंड, की तुम्ही तुमच्या मराठी खाण्याबद्दल न्यूनगंड बाळगू नये. महाराष्ट्रीयन जेवण आहे ते खूप सकस आहे, छान आहे, चौकस आहार आहे, त्याच्यामध्ये सगळ्याला ऑप्शन्स आहेत, म्हणजे सूप सारापासून ते कोशिंबिरी आणि डिझर्ट्सपर्यंत सगळं आहे. दुसरं आहे की तुम्ही ते पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत ते शिकणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या काकू, मावशा, आत्या, ताया त्यांच्याशी संपर्क साधून ते शिकून घ्या. तिसरी गोष्ट आहे की मार्केटिंग करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही बोलायला पाहिजे मराठी जेवणाबद्दल. चौथी गोष्ट अशी आहे की प्लॅनिंग करायला पाहिजे मेन्यूचं, की जसं म्हटलं तसं मेन्यूचं आणि मेन्यू प्लॅनिंग करण्यासाठीची लागणारी पूर्वतयारी याचं, जेणेकरून तुम्ही घरात जास्त स्वयंपाक करू शकाल आणि ते सुकर होईल. आणि आपलं जेवण अंडर एस्टिमेट करू नका, ते अँटिसिपेट करू नका की लोकांना आवडणारच नाही आणि ते डाऊन मार्केट आणि बोरिंग आहे. तर सगळ्यांना मराठी जेवण खायला घाला, अशी एक मी टिप सांगू शकेन. हां, आणि अशाच अनेक वेगवेगळ्या विषयांवर आपण दर आठवड्यात भेटणार आहोत. यासाठी आरपारला सबस्क्राईब करा. भेटत राहूच. बाय.